पंचांकडे एक निर्णय येतो आयोजकांच्या वतीनं 6 षटकांचा सामना आहे. नियमावलीचा विचार केला 30 मिनिटात पहिल्या इनिंगचा खेळ संपवायचा आहे आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र सुजित देवळे. स्ट्रायकर एंडला एका बाजूनं विपुल पवार, दुसऱ्या बाजूनं प्रजेश रावले. आज त्याचा वाढदिवस, त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. एका बाजूनं मेगा फायनलमध्ये LSS नेमळे संघ रंजन केनीच्या फलंदाजीवर त्याने या मैदानावर डंका गाजवलाय. 50 धावांची बहारदार खेळी केली. दुसरा अर्धशतकी खेळी या मैदानावर. पहिली स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं हॅट्रिक केली तो गोलंदाज सुजित देवळी सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं. आदी आर्यन देवली संघाच्या बाजूनं. स्ट्रायकर एंडला विपुल सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेबाहेर पाठवायचा आहे. विपुलच्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा श्री गणेश मात्र धावफलकावर होतोय. 1 धावी धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अतिशय महत्त्वाचा सामना. जो संघ विजयी होईल तो मेगा फायनलमध्ये LSS नेमळे संघाविरुद्ध खेळेल मैदानामध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नमस्कार करावा लागेल. स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षात मी योगेश परब, माझ्यासमवेत दीपक परब, सचिन सावंत, जय भोसले, गुरु चिटणीस राजा सामंत, महेश डोंगरे ही समालोचकांची टीम आणि त्याबरोबर एक सुंदर पद्धतीचं लाईव्ह प्रक्षेपण गौरव सामंत आणि टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम पाहायला मिळते. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, सन्मानजनक खेळ करावा. आज प्रजेश रावलेचा वाढदिवस. कॉमेंट्री कक्षातून प्रजेश तुला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा, तुझ्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि सामन्याकडे वळतोय मैदानामध्ये. एका बाजूनं आदी आर्यन देवली संघ या स्पर्धेमध्ये सहभाग होतोय. सेमीफायनलचा हा दुसरा सामना या भव्य दिव्य जिमखानाच्या मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. संघाचा संघनायक प्रतिनिधित्व करतोय तो मात्र अक्षय घाटवळ. टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेतोय. ज्या अक्षय घाटवळनं ज्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचं आदरानं नाव घेतलं, ते गुणवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे नजरा असतात. तो अक्षय घाटवळ या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तो आदी आर्यन देवली संघाचा. मेगा फायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करतो ही आलेली वेळ ठरवते, पण या संध्याकाळच्या सत्रात एक मोठा धावफलक वधरावा लागेल तो मात्र जयतीर्थ संघाला. पुढे सरसावत सुंदर फटका टोलवतोय क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ. स्टार अक्षय या नावानं संबोधणारा खेळाडू आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय प्रतिस्पर्धी संघ. एकेरी धावसंख्येसाठी पाऊल वळवतोय. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 2 धावा या धावफलकावर. प्रत्येक धावी लाख मोलाची ठरेल ती जयतीर्थ संघाला आणि ती लाख मोलाची धाव कशाशीने घेण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज मैदानामध्ये प्राप्त करत आहेत. तर प्रतिस्पर्धी संघ लाख मोलाची धाव वाचवण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये. पुढे सरसावत सुंदर फटका टोलवतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ चेंडू चौकारासाठी उंगलन करतोय. चौकारानं शिक्कामोर्तब 4 धावा प्राप्त करतोय आणि या 4 धावानं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो मात्र 6 धावा या धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा आहे. पुढे सरसावत ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुंदर फटका टोलवला जातोय आणि 4 धावांच्या अखेरीस सांघिक धावफलक मात्र धावफलकावर. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा या धावफलकावर. एका बाजूनं या मैदानावर आदी आर्यन देवली संघाच्या कोट्यामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ. एका बाजूनं आमच्या स्क्रीनवर एक न्यू फाईन त्याला संबोधलं गेलं, ज्यानं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याच्या 2ऱ्या क्रमांकाला स्पर्धा लागते. सांगेम प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यानं आपला डंक गाजवला गोलंदाजी मध्ये तो सर्वेश नाईक. दुसऱ्या बाजूनं टेनिस क्रिकेट मध्ये त्याने इतिहास रचला असे खेळाडू. एका बाजूनं नाना नाईक दिसतोय, आशिष शेरटकर, विशाल लुडबे मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे खेळाडू, या खेळाडूंचं कौतुक हे नक्कीच करावं लागतंय मैदानामध्ये. एका बाजूनं 360 मिस्टर 360 त्याला संबोधला जातोय तो विकास कदम आणि कॉमेंट्री बॉक्स एनकडनं गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय नाना नाईक. अनुभवी गोलंदाज, अनुभवानं परिपक्व. हलक्या हाताने खेळून काढतोय. नो मॅच असल्यामुळे चेंडू विसवला तो. क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ आमच्या स्क्रीनला येतोय. चेंडूची परती करतो. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 7 धावा धावफलकावर. या स्पर्धेचं नियोजन आयोजन भव्य दिव्य असं नीटनेटकं असं आयोजन आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून सावंतवाडी जिमखानाच्या मैदानावर. स्ट्रायकर एंडला विपुल पवार एका चौकारा नटलेली खेळी साकारत सज्ज होतोय.
स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हातानं जमिनीलगतचा बिदुलंद कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं दूर धावसंख्येकडे वळत आहेत. दोन्ही फलंदाज सहजरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतायत. चांगल्या चेंडूला सन्मान दे. परती येईपर्यंत चेंडूची 2 धावा पूर्ण करत या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 9 धावा या धावफलकावर. अमोल केसरकर काल चा 4था दिवस, आजचा अंतिम 5वा दिवस. सुंदर पद्धतीचं गुणलेखन आणि त्याचबरोबर या पंचांचा मात्र 4 पंच रत्नागिरी जिल्ह्यातून येत आहेत या स्पर्धेसाठी आणि सुंदर पंचगिरी ह्या 4ही पंचांची आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्या हातानं खेळून काढतोय. विकास कदम वेगानं येतोय. नक्कीच ह्या खेळाडूंचा मात्र वाखाणण्याजोगी फेकी येते. विकास कदमची वाखाणण्याजोगी फेकी प्रतिस्पर्धी संघाला दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करणारी फेकी एकेरी धावसंख्या गणली जात. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित झाला. 10 धावा धावफलकावर सलामीची बेनीची जोडी जयतीर्थी संघाच्या बाजूने खेळताना 6 षटकांचा हा सामना. या 6 षटकांमध्ये मोठे फटकेबाजी करावी या महत्त्वाच्या इराद्यानं एक सन्मानजनक क्रिकेट खेळावा ही रणनीती एका बाजूनं जयतीर्थी संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटनं फटका ठरवण्याचा इरादा होता. लिस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू सांकेतिक भाषेत झाला पंजाब टू हरियाणा या नावानं संबोधलेला चेंडू. पंच दोनात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा देत आहेत. दंडात्मक धावसंख्येनं धावफलक बोनस या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 11 धावा या धावफलकावर. एका बाजूनं अनुभवी खेळाडू, एका बाजूनं नौके खेळाडू या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचं चेंडू. नाना नाईकचं कौतुक करावं. एक सुंदर गोलंदाजी. मी म्हणेन हल्लीच्या नवख्या गोलंदाजांना अमोल लाजवेल अशी खेळी. एका बाजूनं ही नावं आवर्जून घेतली जातात. नाना नाईक असो, आशिष शिरोडकर असो, किरण परब या मैदानावर तेजोमय सिताऱ्यासारखे झळकले. एका बाजूनं आशिष शेलेटकर यष्ट्यांच्या मागे आदिआर्यन देवली संघाला भिंत संबोधला तो मागे उभा राहतोय. तो मात्र यष्ट्यांच्या सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेटला भरपूर चांगले दिवस आलेत आणि या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे प्रीमियर लीगचे सामने. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. गगनाला गवसणी घालणारा फटका. तब्बल डेप मिड विकेटला सरळ षटकारासाठी उंगलन करतोय आणि या 6 धावानं सांघिक धावफलकावर वधारला जातोय तो. 18 धावा या धावफलकावर. पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यातील सामनावीर रंजन केणी याला या ठिकाणी सन्माननीय बाबा परब यांचे शुभ हस्ते गौरवलं जात आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची जर्सी या ठिकाणी प्रतीक स्पोर्ट्स कडून पुरस्कृत केली ती या ठिकाणी दिली जाते. वेल डन, वेल प्लेड रंजन केणी आणि अंतिम सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. रंजन, तुला खूप खूप शुभेच्छा. या कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ज्यावेळी रंजनने मैदानामध्ये पावलं टाकले त्यावेळी त्याचं कौतुक केलं. त्याला रन मशीन म्हणून संबोधलं आता प्रत्येक संघाच्या बाजूनं आणि मला रन मशीन म्हणून का संबोधलं तर समालोचकानं माझं का कौतुक केलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यानं मैदानावर दाखवत सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आपल्या संघाला मेगा फायनलमध्ये जाऊन प्रवेश केलाय. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि विपुल पवार एका बाजूनं 1 चौकार एका षटकाराच्या जोरावर सांघिक धावफलक बिनगड्यांच्या मुबतल्यात 19 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेटबद्दल बोलतो. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगले दिवस आलेत खेळाडूंना. नौके खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळावेत आणि नौक्या खेळाडूंना प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यावसायिक खेळ वृत्तीकडे वळवावं या महत्त्वाच्या इराद्यानं या प्रीमियर लीगचं आयोजन केलं जात आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक 3रं षटक घेऊन ज्या गोलंदाजानं गोव्या राज्यातील एक मोठी स्पर्धा सांगेम प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक केली तो गोलंदाज मगासचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो सर्वेश नाईक सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मोठा फटका टोलण्याचा इरादा होता पण संयमी खेळी करतोय विपुल पवार. बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू. परिणाम एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 20 धावा धावफलकावर. आमच्यापाशी ऋषी माहिती पोहोचवतोय. प्रथमतः जयतीर्थनं संयमी खेळी करावी. 3 षटकांमध्ये 25 धावा जमवाव्यात आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली अजून त्यांच्या कोट्यामध्ये त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने 5 ते 3 षटकात टुलवावे आणि 60वी जरी 65वी गाठली तर फायटिंग टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावर 3रं षटक हे प्रगती पथावर. प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. चक्रव्यूह रचलं जात आहे. एका बाजूनं डाव्या उजव्या हाताची रंगतदार सलामीची जोडी मैदानामध्ये झळकताना
एका बाजूनं गोलंदाजाला कलात्मक गुण तर दुसऱ्या बाजूनं फलंदाजांना आपल्या विस्फोटक फलंदाजीमधून धावा काढायच्या आहेत. ही रणनीती विजयाचा झेंडा आपल्या बाजूनं फडकावा या महत्त्वाच्या इराद्यानं या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे दोन संघांची लढत आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा फटका, देखणे लायक फटका, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला प्रथमता दिला आणि त्यानं षटकार ढकलून मैदानामध्ये आम्हाला गिफ्ट दिलंय. वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट षटकारासाठी आणि या 6 धावानं सांघिक धावफलक मात्र मजल मारतोय. 26 धावा या धावफलकावर, 26 धावा या धावफलकावर. चांगलं चेंडूला सन्मान करायचा आहे. अमोल ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी मात्र बॅटला स्पर्श होत नाही त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जातात. हा फटका टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका तब्बल 6 धावांसाठी गणला जातोय आणि या 6 धावानं सांघिक धावफलकावर सुसज्ज स्थितीमध्ये जे ऋषी हरमलकर आमच्याशी बोलत होते, सांगत होते, एक सन्मानजनक धावफलक 3 षटकांमध्ये तो उभारला जातोय 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. मी म्हणेन व्यावसायिक खेळाडू योगेश पेंडकरची आठवण करून देणार हा फटका तब्बल शिक्कामोर्तब 6 धावांसाठी होतोय. प्रजेश रावलेच्या चेंडू पळतोय बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार टोलावले जात आहेत आणि या 6 धावानं सांघिक धावफलकावर मात्र 32 धावा या धावफलकावर 3 चेंडूंचा निम्मे चेंडूंच्या समाप्तीनंतर. एका बाजूनं एक षटकार एका चौकाराच्या जोरावर विपुल पवार खेळतोय तर दुसऱ्या बाजूनं 2 षटकारांच्या जोरावर षटकारांची हॅट्रिक या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये करतोय की काय. प्रतिस्पर्धी संघाचा फिरकी गोलंदाज मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी उर्वरितच्या 3 चेंडूंवर करतोय की काय ती मात्र आलेली वेळ ठरवते. 32 धावा या धावफलकावर. तिसरे षटक प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टिरक्षकाची चूक आणि परिणाम तब्बल ज्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लक फॅक्टर म्हणून संबोधला गेला तो बाईटच्या स्वरूपात तब्बल 4 धावा प्राप्त होत आहेत आणि या 4 धावानं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो 36 धावा या धावफलकावर. 36 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरितच्या अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. उर्वरितच्या 2 चेंडूंवर एक सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल तर एका बाजूनं थोडीशी महागडी गोलंदाजी, ज्या गोलंदाजाचं कौतुक केलं पण कौतुक असून थोडासा दूर राहिलाय तो सर्वेश सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. एका बाजूनं गोलंदाजावर दडपण दिसतंय मैदानामध्ये कारण डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज ही रणनीती चालू आहे मैदानामध्ये. मेगा फायनलमध्ये LSS लेंबळे संघ प्रवेश करतोय आणि त्या संघासमोर कोणता संघ लढत करेल ती मात्र आलेली वेळ ठरवते. बॅटची कट लागून चेंडू जातोय तो मात्र शॉर्ट थटपॅनला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची भरती करतोय. ह्या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मजल मारतोय तो 37 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवर 1 धाव विपुलची, त्यानंतर प्रजेश रावलेचे 2 उत्तुंग पद्धतीचे षटकार, त्यानंतर 22च्या स्वरूपात 4 धावा आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पोहोचला 37 धावा हे धावफलकावर. हे विवरण पाहायला मिळत आहे ते मात्र जयतीर तुळस संघाचं. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आम्ही प्रथम तास बोललो होतो. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज करून जातात आणि ज्यावेळी हे बॅटला स्पर्श होत नाहीत फटके त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जात आहेत. त्या आत्मघातकी फटक्यांमध्ये जखडला जातो एक षटकार एका चौकाराची खेळी नटलेली साकारत विपुल पवार माघारी परततोय आणि ज्या प्रेक्षकांच्या ऋषी नजरा लागल्या होत्या तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली मैदानामध्ये पावलं टाकतोय. दाजीनाई घोडवडे गावचा सुपुत्र जयतीर तुळस संघाचं प्रतिनिधित्व करतोय. येणाऱ्या काळात या 3 षटकांमध्ये दाजी नाईक नावाचं वादळ या मैदानावर गोंगावत आहे की दुसऱ्या बाजूनं रन मशीन म्हणून संबोधले जाते ती प्रजेश रावले आपला विजयाचा झेंडा फडकवतोय की तिसऱ्या बाजूनं विचार केला सर्वेश पायनायक आणि सुजित देवळे याच्या गोलंदाजीच्या जोरावर आदी आर्यन देवली संघ मजल मारतोय. हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक राजा सामान यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काही वेळासाठी रचा घेतोय. धन्यवाद योगेश. स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना आदी आर्यन देवली
वर्सेस जयतीर 11 तुळस. जयतीर 11 तुळस संघानं पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्या फलकावरती लावली आहे ती 37 धावा. सुजित देवळीचा हा चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक, एका धावेत रूपांतर. सुजित देवळी हा लेदरमध्ये अव्वल दर्जाचा क्रिकेटियर म्हणून गणला जातो. रोहित शर्माचे गुरुवर्य लाड सर ज्यावेळी जिमखाना मैदानावरती आले होते त्यावेळी सुजितची गोलंदाजी पाहून त्यांनी खुल्या दिलानं त्याच्या गोलंदाजीची वावा केली होती. कारण कॉमेंट्री कक्षात त्या कालखंडात कॉमेंटेटर म्हणून मी कार्यरत होतो. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढला. स्क्वेअरलेगच्या दिशेनं झेलात रूपांतर होते. अप्रतिम झेलात रूपांतर केलं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा म्हणजे काय तो पाहायला मिळाला. आदी आर्यन देवली संघाच्या वतीनं क्षेत्ररक्षकाची वावा करताना शब्द पुरे पडतील. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. दाजी नाईक सारखा आक्रमक शैलीदार फलंदाज मायाजालात फसून आपली विकेट बहाल करत माघारी परतताना दिसतोय. आणि दाजी नाईक हा आक्रमक शैलीदार फलंदाज थोडा वेळ आपली विकेट शाबूत राखत फलंदाजी करू शकला असता तर धावांचा मनोरा उभा करण्याची काबिलियत त्याच्या बॅटमध्ये निश्चितच होती. आणि हेच नेमकं आदी आर्यन संघातील खेळाडूंना माहिती असल्यामुळं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात जयतीर 11 तुळस संघानं धावसंख्या उभी केली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. 3 षटकांच्या सांगतेनंतर 4थं षटक प्रगतीपथावरती. सुजित देवळीनं आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी जिमखाना मैदानावरती सुजित देवळीकडून पाहायला मिळते. अप्रतिम कल्पकता आणि संयम राखत सुजितचा हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा मानस कॉमेंट्री कक्षाच्या समोर सरळ रेषेत 6 धावांसाठी विसावतोय. ज्यावेळी चेंडू खेळला त्यावेळी 6 धावांचं शिक्कामोर्तब झालं होतं. पंचांनी फक्त औपचारिकता पूर्ण केली. हात उंचावत 6 धावा घोषित करत एकंदरीत 6 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. जयतीर 11 तुळस संघाकडे खोलवर पसरलेली फलंदाजी निश्चितच या ठिकाणी प्रत्येक फलंदाज आपल्या परीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करेल आणि निश्चितच दमदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत धावांचा मनोरा उभा करेल. त्यासाठी या दोन्ही फलंदाजांना संयमपूर्ण फलंदाजी करणं गरजेचं. ऑफस्टिकवरचा चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळून काढला. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग. सरळ रेषेत चेंडू विसावतोय 4 धावांसाठी आणि पंचांनी नो बॉल घोषित केला. म्हणजे फलंदाजासाठी फ्रीटच्या रूपात सुवर्ण संधी. एकंदरीत 49 धावा फलकावरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुजित देवळी अव्वल दर्जाचा गोलंदाज, पण क्रिकेट यालाच म्हटलं जातं. जसप्रीत बुमराह सारखा टिचून गोलंदाजी करणारा गोलंदाज सुद्धा कधीतरी कुठल्या तरी सामन्यात अयशस्वी ठरतो. त्यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. म्हणून विश्लेषण करताना प्रत्येक वेळी मी सांगत आलोय, क्रिकेट अंजारून गोंजारून जोखलं पाहिजे, तरच त्याच्यातील आनंद तुम्ही लुटू शकता. अर्थात अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यष्टीरक्षकानं चेंडू बॅकअप केला. एका धावेसाठी दोन्ही फलंदाज सरसावले आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. फलकावरती लागल्या त्या 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नगराध्यक्ष चषकासाठी उत्स्फूर्त आणि उदंड असा रसिकांचा उच्चांक पाहायला मिळतोय. रसिकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कारण अपेक्षांची पूर्तता करणारं क्रिकेट झुलतंय फुलतंय आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडू कर्तबगारी सिद्ध करताना दिसतोय. त्यामुळे दर्जा सिद्ध करणारं क्रिकेट पाहून रसिकांचा आनंद साक्षात गगनात मावेनासा झालाय. हॅलो, लाईनमन अंकुश लाखे, गोपी पाटील यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. सुजित देवळी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सुजितकडून फार मोठी अपेक्षा आहे. कल्पकता आणि संयम राखत त्याला प्रत्येक चेंडू टाकावा लागेल. कारण त्याच्या गोलंदाजीवरती त्याच्या संघाची मदार अवलंबून. फलंदाजांची वावा करताना शब्द अपुरे पडतील. सुजित देवळी सारख्या
कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या गोलंदाजासमोर आत्मविश्वासानं फलंदाजी करताना दिसत आहेत ते जयतीर 11 तुळसचे फलंदाज. सेमीफायनल सामन्यामध्ये जेवढ्या धावा फलकावरती लागतील तेवढ्या सेकंड विनिंगला गोलंदाजीसाठी उपयुक्त ठरतील, कारण त्या धावांच्या पाठबळावरतीच टिचून गोलंदाजी करण्याची संधी उपलब्ध होईल ती गोलंदाजांना. आणि खऱ्या अर्थानं सेकंड विनिंगमध्ये गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली, संयम आणि कल्पकता राखत त्यांना क्षेत्ररक्षकांची मदत मिळाली तर विजयी पथावरती जाण्यासाठी मार्ग सुखकर होईल. ऑफस्ट्रिकवरचा चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळून काढला, निश्चितच एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना आदी आर्यन देवली संघासमोर जयतीर 11 तुळस संघानं 52 धावा फलकावरती लावल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकंदरीत 4 षटकांची सांगता झाली, म्हणजे अजून 2 षटकातील 12 चेंडू शिल्लक आणि त्या 12 चेंडूवरती जेवढ्या धावा फलकावरती लागतील तेवढ्या धावा विजयी पथावरती जाण्याचा मार्ग सुखकर करतील. मान्यवरांच्या कक्षात कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल असं योगदान देणारे आदरणीय मान्यवर बसलेत. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं व्यासपीठ सुजलाम सुफलाम झालंय. मान्यवरांची उपस्थिती भविष्य काळासाठी नांदी ठरू शकते आणि निश्चितच खेळाला उभारी देणारी ठरू शकते, कारण मान्यवरांची उपस्थिती ही चार्जरच्या रूपात असते आणि निश्चितच ती उपस्थिती खेळाडूंना प्रेरित करत असते. भविष्य काळासाठी ती नांदी ठरू शकते. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा मैदानात रसिकांना घेऊन जातो. 5व्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजाचं नाव आहे सर्वेश. स्क्वेअरलेगच्या दिशेनं खेळून काढण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा अपेक्षांची पूर्तता करणारा संपर्क होऊ शकला नाही, तरी पण 1 धाव फलकावरती लागली. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा 4 षटकांच्या सांगतेनंतर. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा, प्रत्येक धाव महत्त्वाची, प्रत्येक विकेट महत्त्वाची, प्रत्येक ओव्हर महत्त्वाची. चेंडू फळीच्या खेळात कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो. झेलात रूपांतर होऊ शकतं. अप्रतिम झेलात रूपांतर केलंय. दर्जा सिद्ध करणारं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालं आणि 3ऱ्या गड्याच्या मोबदल्यात झेलचित होऊन माघारी परतावं लागलं ते फलंदाजाला. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे तेजस. गोलंदाज सर्वेशनं कर्णधारानं जो आत्मविश्वास त्याच्यावरती टाकला होता तो विश्वास सार्थकी लावत सर्वेशनं आत्मविश्वासानं गोलंदाजी केली आणि अप्रतिम टिचून गोलंदाजी करत बहुमोल गडी गारद केला. चेंडू फळीच्या खेळात संयम आणि कल्पकता असा दुहेरी संगम साधत प्रत्येक चेंडू टाकावा लागतो. त्याच्यात परिवर्तन असावं लागतं, विविधता असावी लागते. त्यावेळी खेळताना खऱ्या अर्थानं फलंदाजाला विचार करावा लागतो आणि ते विचारांचं चक्रव्यूह भेदणं ज्या फलंदाजाला जमतं तोच प्रदीर्घ फलंदाजी करू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सर्वेश सिद्ध होतोय. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. त्याच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानावरती पोहोचलाय. त्या फलंदाजाचं नाव आहे रुपेश बैरे. ऑफस्ट्रिकवरचा चेंडू प्रजेशनं लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण. पाहता पाहता चेंडूनं सीमारेषेचा वेध घेतला. फक्त औपचारिकता पूर्ण केली. 4 धावा घोषित करत पंचांनी 4 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 57. 4 षटकांच्या सांगतेनंतर आदी आर्यन देवली संघासमोर जयतीर 11 तुळसचा संघ प्रथम फलंदाजी करताना सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती. बॅटच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस झेलात रूपांतर होऊ शकतं. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक आशिष शेलटकर. किती वर्ष टेनिस क्रिकेट खेळतोय.
अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू जिल्हा स्तरावरती लौकिक केला तर चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक सामन्यांना आपल्या धारदार गोलंदाजीनं कलाटणी देण्याची कुवत असलेला हा गोलंदाज, जितकी चांगली गोलंदाजी तितकीच आक्रमक फलंदाजी आणि तेवढंच तोलामोलाचं क्षेत्ररक्षण, म्हणून जिल्हा स्तरावरती अव्वल दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये आशिष शेलटकर याची गणना केली जाते. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय बाबा परब यांच्या बरोबरीनं सुद्धा आशिषनं प्रदीर्घ क्रिकेट सिंधुदुर्ग स्तरावरती खेळलंय आणि रसिकांच्या हृदयात जागा केली आहे. एकंदरीत धावा झाल्यात 58, 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा लक्ष द्या, 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगतेनंतर आदी आर्यन देवली संघासमोर जयतीर 11 तुळसचा संघ प्रथम फलंदाजी करताना 5वं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजाचं नाव आहे सर्वेश. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं सर्वेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करेल. ऑफ्ट्रिकवरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन काऊ कॉर्नरच्या दिशेनं खेळून काढला. अप्रतिम क्षेत्ररक्षण अक्षय घाटवळ, जिल्हा स्तरावरील अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून अक्षयची गणना केली जाते. अप्रतिम बॅकअप केलं त्याने आणि चेंडू सुपूर्द केला गोलंदाजाच्या दिशेनं. पुन्हा एकदा सर्वेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. धावा फलकावरती लागल्या त्या 58, 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगतेनंतर 5वं षटक प्रगतीपथावरती. बॅटच्या मधोमध घेऊन काऊ कॉर्नरच्या दिशेनं पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अक्षय घाटवळ बॅकअप करतो, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याचा वेळ. दोन्ही फलंदाजांनी संयम राखत 1 धाव पूर्णत्वास नेली आणि एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 59, 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगतेनंतर. पुन्हा एकदा लक्ष द्या, 5 षटकांच्या सांगतेनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा प्रथम फलंदाजी करताना जयतीर 11 तुळस संघानं फलकावरती लावल्यात. आता मात्र शेवटच्या षटकातील 6 चेंडू शिल्लक आणि ह्या 6 चेंडूवरती घणाघाती फलंदाजी अपेक्षित. षटकार चौकारांची आतषबाजी करण्यात फलंदाज यश संपादन करून गेले तर धावांचा मनोरा उभा राहील आणि निश्चितच सेकंड इनिंगला एक आल्हाददायी क्रिकेट सागरासारखं उसळेल. गोलंदाजीच्या रूपात आशिष शेलटकर ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. मिरस्टिकवरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढला. झेलात रूपांतर होऊ शकलं असतं. गचाल क्षेत्ररक्षण, झेल सुटला आणि त्याचा लाभ उठवत 2 धावा फलकावरती लावल्या. एकंदरीत 2 धावानिशी 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगतेनंतर. आदरणीय राजनबाई तेली व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मित्रांनो, एक प्रासंगिक व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात सध्याच्या घडीला त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. शब्दाची श्रीमंती आणि संस्कार संपन्नता हा त्यांचा वाखणण्याजोगा पैलू आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, 4 धावात रूपांतर. पंचांनी 6 धावा घोषित केल्या आणि एकंदरीत 6 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 67, 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक विकेट महत्वाचा. जेवढ्या धावा रोखल्या जातील तेवढ्या आदी आर्यन संघासाठी महत्वाच्या आणि जेवढ्या धावा फलकावरती लागतील तेवढ्या धावा जयतीर 11 तुळस संघासाठी महत्वाच्या. चेंडूफलीच्या खेळात वादळी फलंदाजी पाहण्याचं प्रात्यक्षिक अखेरीस संयमातून बिखरला आणि झेलात रूपांतर केलं. 5वा गडी माघारी परततोय झेलची तोंड. एकंदरीत 67 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नवोदित फलंदाज निखिल परब, मालवण कट्टा येथील ग्रामीण भागातून सफर करणारा हा खेळाडू अल्प कालावधीत टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून लौकिक प्राप्त केलेला. आज आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी सत्यात उतरवण्यासाठी त्याला प्रयत्नशीलता दाखवावी लागेल. 67 धावा फलकावरती लागल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगतेनंतर.
आशिष शेलटकर ऑस्ट्रिचच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम चेंडू, एक चोरटी धाव खेळण्याचा मानस आणि आशिषनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. 6व्या गड्याच्या मोबदल्यात फलंदाज धावचीत होऊन माघारी. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वास गेलाय, म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. मित्रांनो, एक काळ होता प्लेबॉईज मालवण संघाचा. एका एंडनं उमेश मांजरेकर आणि दुसऱ्या एंडनं आशिष शेलटकर असं समीकरण. जणू काय कोटनी वॉल्श आणि कर्टली ॲम्रोज गोलंदाजी करतायत असा भास व्हायचा फलंदाजांना. त्यांच्या चेंडूवरती धावा काढणं मुश्किलीचं असायचं, बंबेरी उडायची. टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जांच्या फलंदाजांची तो साक्षात्कार मी अजूनही हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवलाय. नगराध्यक्ष ट्रॉफीच्या निमित्तानं पुन्हा एकदा बऱ्याच कालखंडानंतर आशिष शेलटकरला गोलंदाजी करताना पाहता आलं आणि जुन्या काळातील रसिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ह्या स्पर्धेमुळे आपण काय साधलं? आशिष शिरोडकरला मैदानात पाहिलं, किरण परबला मैदानात पाहिलं, राधाकृष्ण पेडणेकरला सुद्धा मैदानात पाहिलं आणि आशिष शेलटकरला पुन्हा मैदानात पाहिलं. म्हणून सांगतोय, जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली. भविष्य काळासाठी ही नांदी ठरू शकते, युवा पिढीतील खेळाडूंसाठी ही प्रेरणा ठरू शकते आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट जगतातील वातावरण जिल्हा स्तरावरचं सुजलाम सुफलाम होईल. अखेरीस 6 षटकांची सांगता झाली आहे. 6 षटकांच्या सांगतेनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात आदी आर्यन देवली संघासमोर प्रथम फलंदाजी करताना जयतीर 11 तुळस संघानं धावांचा मनोरा उभा केलाय. 69 जिंकण्यासाठी आदी आर्यन संघाला 70 धावांची आवश्यकता. सेकंड इनिंगमध्ये या 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतायत आदी आर्यन देवली संघाचे फलंदाज, त्याचा लेखाजोखा सादर करण्यासाठी आमचे तरुण दमाचे कॉमेंटेटर सचिन सावंत आणि दीपक परब आपल्या समोर सादरीकरणासाठी सज्ज होत आहेत. त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी रजत कोरगावकर याला विनंती करतोय, जे या ठिकाणी आपल्याला ड्रोनद्वारे या स्पर्धेतील या मैदानाची क्षणचित्रे आपल्या यूट्यूबवर दाखवत आहेत. रजत कोरगावकर, आपल्याला विनंती आहे, व्यासपीठावर आपण यायचं आहे. या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्माननीय नगराध्यक्ष संजू परब यांना विनंती करतो, अतिशय परिश्रम घेणारे आमचे बांदा जिल्हा परिषद सदस्या सौ श्वेता कोरगावकर यांचे सुपुत्र रजत कोरगावकर यांचं या ठिकाणी अभिनंदनपर स्वागत केलं जात आहे. अतिशय सुरेख अशी कामगिरी या ठिकाणी ड्रोन कॅमेरेद्वारे या ठिकाणी या स्पर्धेचं चित्रण संपूर्ण तब्बल 198 देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून आणि राजन तेली साहेब आपल्याला सांगायला अतिशय आनंद होईल, वर्ल्ड ट्रेंडमध्ये लाखो यूट्यूब व्हिडिओ असतात आणि व्ह्युअर्स असतात. आपला नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा संपूर्ण प्रेक्षेपण हे 14व्या क्रमांकावर आहे संपूर्ण जगात आणि आजपर्यंतच्या इतिहासात 6,75,000 लोकांनी या नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचं यूट्यूबवर लाईव्ह प्रेक्षेपण पाहिलंय. हे ज्या स्पर्धेचं गुपित आणि यश या ठिकाणी प्राप्त. ओल्टो दीपक परब. धन्यवाद जय सर. फिर से एक बार तमाम दर्शक खिदमत में इस नगराध्यक्ष चषक 2021 की प्रतियोगिता में इस दीपक परब का प्यार भरा नमस्कार ले चलते हैं मैदान के बीच में. आज के दिन का दोस्तों सेमीफाइनल का दूसरा मुकाबला चलता हुआ आदि आर्यन स्पोर्ट देवली बनाम जयतीर तुलस, इस दो टीमों के बीच में. पहले बल्लेबाजी करते वक्त जयतीर तुलस के बल्लेबाजों ने 6 ओवर में रन बनाए हैं 69 और 70 रनों की आवश्यकता जीतने के लिए आदि आर्यन देवली की टीम को चाहिए. आदि आर्यन देवली टीम की अगर बात की जाए तो बिल्कुल अक्षय घाटवल के नेतृत्व के नीचे इस प्रतियोगिता के सेमीफाइनल के मुकाबले तक पहुंचने वाली ये टीम लाजवाब दावित्व इस प्रतियोगिता के दरमियान उनकी ओर से साबित हुआ कर रहा है. 70 रनों का पीछा करना है 6 ओवर में. बिल्कुल आक्रामक रवैये वाली बल्लेबाजी करना बेहद जरूरी. पहले सेमीफाइनल की अगर बात की जाए दोस्तों तो इस प्रतियोगिता के पहले सेमीफाइनल के मुकाबले में रंजन केनी LSS नेमड़े का प्रतिनिधित्व देने वाला ये बल्लेबाज 59 रनों के नाबाद बल्लेबाजी
रंजन केनी की ओर से देखने को मिले। और उसी के नक्शे कदम के ऊपर इस मुकाबले में जो कि पहले इनिंग में प्रदेश की लाजवाब पारी 17 गेंदों के ऊपर 34 रनों की आतिशी पारी प्रजेश की आज के दिन का बर्थडे बॉय दोस्तों प्रजेश रावले उनकी ओर से 17 गेंदों के ऊपर 34 रनों की आतिशी पारी पहले इनिंग में 70 रनों का पीछा करना है जीतने के लिए आदि आर्यन देवली की टीम को नगराध्यक्ष चषक 2021 की प्रतियोगिता। इस प्रतियोगिता का बिल्कुल आज का अंतिम दिन प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी दोस्तों मैदान के बीच में विकास कदम और तुषार सकपाल नाम के दो बल्लेबाज मैदान के बीच में। छत्तीस गेंदों के ऊपर 70 रनों का पीछा करना है जयतीर तुलस टीम की अगर बात की जाए तो इस प्रतियोगिता में अभी तक गेंदबाजी की हैसियत से सिद्धू परब मनपम होड़ोड़ा एक युवा गेंदबाज कातिलाना गेंदबाजी का दावित्व इस प्रतियोगिता में उनकी ओर से साबित हुआ कर रहा है और इस महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान उसी प्रकार की गेंदबाजी कातिलाना गेंदबाजी साबित करने के लिए बिल्कुल पहले ओवर का तारामदार उनकी कंधों के ऊपर कप्तान दाजी नाइक ने सौंपा है। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सिद्धू परब, स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज की हैसियत से विकास कदम, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर तुषार सकपाल यह बल्लेबाज मैदान के बीच में। अंपायर जी की ओर से इशारा निकला, मुकाबले को शुरुआत होती हुई गेंदबाजी के मोर्चे के ऊपर इन्हीं की पहली गेंद लेके सिद्धू परब 70 रनों का पीछा करना है दोस्तों। पहले ओवर से आक्रामक रवैये वाली बल्लेबाजी करना बेहद जरूरी। पहली गेंद हल्के हाथों से स्टीयर किया, वहां पर पॉइंट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर पहली प्रेस में गेंद को उठाया, बैकअप जब तक गेंदबाज के पास आ जाए, कीपर के पास आ जाए तब तक दोनों खिलाड़ियों ने भागते हुए आसानी के साथ छोर बदला और इक्के की सहायता से रन संख्या को शुरुआत की गई। 1 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर के आगाज में। इस मुकाबले का बिल्कुल लुत्फ उठाने के लिए कई दर्शक मैदान के चारों ओर मौजूद है। सिद्धू परब गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पहली गेंद के ऊपर 1 रन खर्च किया गया। उसके बाद यह गेंद शायद ऑफ स्टिक के काफी बार अंपायर जी ने दोनों हाथ उठाए और यह गेंद वाइड होने का इशारा कमेंट्री कक्षा में स्कोरर जी के पास किया। प्रतिस्पर्धी टीम को एक्स्ट्रास के रूप में दोस्तों 1 रन बहाल किया गया और इस 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई 2 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर के आगाज में। बड़ा स्ट्रोक, इस बार गेंद और बल्ले का बीचों बीच सब पर गेंद, बैक टू द बॉलर, सीमा पार 6 रन के लिए तुषार सकपाल की बॉल से निकला इस मुकाबले का, इस इनिंग का ये पहला छक्का। आठ रन आक्रामक रवैया बिल्कुल अपनाया है आदि आर्यन देवली के बल्लेबाजों ने। बिल्कुल एक बड़ा स्ट्रोक निकला तुषार सकपाल की बल्ले से। सिद्धू परब के ऊपर हल्ला बोल वाली ये बल्लेबाजी साबित हुआ करी उनकी ओर से। इस बार लाजवाब स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के सिर के ऊपर से खिलाड़ी वहां पर तैनात, 1 रन आसानी के साथ पूरा, 2 रन आसानी के साथ पूरे किए गए दोस्तों दोनों बल्लेबाजों की ओर से। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर 2 रन की सहायता से टोटल में अब मात्र तब्दीली होती हुई रन संख्या डबल फिगर 10 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिला के दोस्तों पहले ओवर का 3 गेंदों का खेल पूरा होने के बाद फिर से एक बार उसी क्षेत्र में इस बार खिलाड़ी तैनात है। 1 रन आसानी के साथ पूरा किया गया, दूसरे रन का कोई प्रयास नहीं। 1 रन के ऊपर संतुष्टि दोनों बल्लेबाजों की ओर से देखने को मिलती हुई 1 रन की सहायता से अब मात्र टोटल में तब्दीली होती हुई 11 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के 4 गेंदों का खेल पूरा होने के बाद एक छक्का खाने के बाद गेंदबाज सिद्धू परब का बैकअप अच्छा निकलता हुआ इस सेमीफाइनल के महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान जयतीर टुलस टीम का नेतृत्व देने वाले गेंदबाज होडावड़ा से बिलोंग करता है और इस प्रतियोगिता के दरमियान नेतृत्व जो कि दाजी नाइक के नेतृत्व के नीचे। जी हाँ बिल्कुल, इस बार मिस फील्डिंग, गलती की मोहर, बिल्कुल गेंद जाएगी सीमा पार, चौवा निकला और वाइड का इशारा। कुल मिला के 5 रन बहाल किया गया प्रतिस्पर्धी टीम को।
दोस्तों रन संख्या आप आगे बढ़ेगी। जहाँ बिल्कुल वाइड के लिए रिव्यू लिया गया है थर्ड अंपायर के पास, लेकिन कुछ भी हो जाए चौवे के साथ रन संख्या आगे बढ़ेगी तो जरूर। इस प्रतियोगिता की अगर बात की जाए तो इस प्रतियोगिता के लिए कमेंटेटर्स की हैसियत से मैं खुद दीपक पर मेरा सहयोग देने के लिए सचिन सावंत, सन्मान्य राजा सामंत, जय भोसले, गुरु चिटनेस, महेश डोंगरे और योगेश परब पिछले 5 दिन दोस्तों इस प्रतियोगिता के लिए कमेंटेटर्स की भूमिका निभा रहे हैं। और जहाँ बिल्कुल अंपायर जी का इशारा, थर्ड अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, तो कुल मिला के 5 रन प्रतिस्पर्धी टीम को बहाल किए जाते हुए 5 रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई रन संख्या 16 रन। कुल मिला के 4 गेंदों का खेल पूरा होने के बाद सिद्धू परब इस एन मौके के ऊपर काफी महंगे साबित होते हुए एक छक्का मौजूद, उसके बाद वाइड गेंद के ऊपर खिलाड़ी की ओर से गलती और चौवा बिल्कुल मिलता हुआ प्रतिस्पर्धी टीम को। बिल्कुल जयतीर टूलर्स टीम का रिव्यू यहां पर लॉस होता हुआ। सिद्धू परब कोटे की ओर से अगली गेंद लेके गेंदबाजी किया करने के लिए तैयार। लाजवाब स्ट्रोक, बड़ा स्ट्रोक, गेंद और बल्ले का बीचों बीच सब पर गेंद सीमा रेखा पार, 6 रन। की आखिरी गेंद दोस्तों, रन संख्या 22 रन। जो उम्मीदें रखी गई थी दाजी नाइक सिद्धू परब के ऊपर, बिल्कुल जिस ढांचे की बल्लेबाजी होनी चाहिए थी 70 रनों के जवाब में उस ढांचे की बल्लेबाजी गेंदबाजी हो नहीं सकी। आखिरी गेंद के ऊपर हल्के हाथों से स्टीयर किया, वहां पर खिलाड़ी कोई तैनात नहीं, तेजी के साथ गेंद के ऊपर डीप मिड विकेट का खिलाड़ी आया, बैकअप किया गया, तब तक आसानी के साथ दोनों खिलाड़ियों ने भागते हुए 2 रन पूरे किए। 2 रन की सहायता से कुल मिला के 1 ओवर का खेल पूरा होने के बाद बिना विकेट को 24 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 70 रनों की जवाब में। प्रतियोगिता के लिए अंपायर्स बिल्कुल रत्नागिरी से बिना अंक करने वाले 55 रुपये विनंती आहे। सामन्या दरम्यान सामना लवकरात लवकर खेळवायचा, अजूनही फायनलचा सामना खेळवणं बाकी आहे मित्रांनो, सहकार्य कर अपेक्षित धरतो जयते तुळस क्रिकेट संघ। चौबीस रन 1 ओवर का खेल पूरा होने के बाद प्रारंभिक जोड़ी मैदान के बीच में 70 रनों की जवाब में बिल्कुल बल्लेबाजी का दावित्व दिया कर रही है आदि आर्यन देवली स्पोर्ट की ये टीम कप्तान अक्षय घाटवल के नेतृत्व के नीचे। इस प्रतियोगिता में आदि आर्यन देवली टीम बिल्कुल सेमीफाइनल के पड़ाव तक पहुंच चुकी है और इस सेमीफाइनल के मुकाबले में पहले ओवर में आक्रामक इरादे वाली बल्लेबाजी का दावित्व इस 2 बल्लेबाजों की ओर से साबित होता हुआ। दूसरे ओवर का आगाज गेंदबाजी के मोर्चे के ऊपर विपुल पवार। पहली गेंद शॉर्ट पिच लेन कीजिए, बिल्कुल हल्के हाथों से खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर तैनात नहीं, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के नजदीक से खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर, थ्रो थोड़ा सा खराब निकलता हुआ लेकिन बैकअप दाजी नाइक का काफी सटीक। 1 रन के ऊपर संतुष्टि और इस 1 रन माफ कीजिएगा इस गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल किए गए और इस 2 रन की सहायता से रन संख्या अब मात्र परावर्ती 26 के योग के ऊपर। दूसरे ओवर का आगाज 26 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। प्रारंभिक जोड़ी अभी भी मैदान के बीच में 70 रनों का पीछा करते वक्त जिस ढांचे की बल्लेबाजी होनी चाहिए लगभग उसी प्रकार की बल्लेबाजी का दावित्व। इस बार विकेट कीपर दाजी नाइक की ओर से गलती और गलती की मोहर दोस्तों 1 रन के ऊपर। 22 का इशारा अंपायर की ओर से 22 के रूप में 1 रन प्रतिस्पर्धी टीम को दिया जाता हुआ। अतिरिक्त 1 रन की तेज रन संख्या अब मात्र 27 रन टोटल स्कोरबोर्ड पर। तमाम दर्शकों की एलएसएस नेमळे संघाचा कर्णधार अरविंद नेमळेकर आपल्याला विनंती आहे आपण कृपया मान्यवर कक्ष द्यायचे। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का शायद संपर्क हो नहीं सका। 22 का इशारा फिर से एक बार आता हुआ, प्रतिस्पर्धी टीम को और 1 रन बहाल और इस 1 रन की सहायता से अब मात्र टोटल में तब्दीली होती हुई 28 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिला के दोस्तों दूसरे इनिंग का खेल
प्रगति पथ के ऊपर दूसरा ओवर बिल्कुल विपुल पवार का देखने को मिलता हुआ। 3 गेंदों की समाप्ति, 28 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। पहले ओवर में सिद्धू परब काफी महंगे साबित हुए, कुल मिला के 24 रन उस ओवर में। हल्के हाथों से खेला, वहां पर खिलाड़ी तैनात और कोई गलती वहां पर देखने को मिली जहां बिल्कुल एक मौका पनट चुके थे बल्लेबाज विकास को मैदान के तुषार सकपाल को डगआउट का शिकार बनाने का, लेकिन बिल्कुल वहां पर गलती हुई पॉइंट के खिलाड़ी की ओर से। संकेत तुलस्कर शायद खिलाड़ी का नाम वहां पर। रन संख्या 29 रन, कुल मिला के 4 गेंदों का खेल पूरा हो चुका है 70 रनों की जवाब में। दूसरे ओवर का खेल दोस्तों प्रगति पथ के ऊपर। नगराज दीक्षित चषक 2021 शानदार इस प्रतियोगिता का आयोजन। जी हाँ बिल्कुल, इस बार रिवर्स अटेम्प्ट, गेंद वन बाउंस टू बाउंस सीमा पार, चौवा निकला विकास की बल्ले से। कुल इस चौवे की सहायता से अब मात्र रन संख्या 33 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के दूसरे ओवर का आखिरी गेंद का खेल बाकी है। फिर से एक बार हल्के हाथों से स्टीयर किया, वहां पर कोई खिलाड़ी तैनात नहीं। शॉर्ट स्क्वायर लेग के क्षेत्र में दूसरा लेना चाहेंगे जरूर। थ्रो सेटिंग निकलता तो बिल्कुल रन आउट का मौका बन सकता था, लेकिन थ्रो थोड़ा सा खराब। और एक रन लेने की कोशिश थी, लेकिन सिर्फ 2 रनों के ऊपर संतुष्टि। नॉट आउट करार अंपायर जी की ओर से आता हुआ। कुल मिला के दोस्तों 2 ओवर का खेल पूरा हो चुका है 70 रनों के जवाब में। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद रन संख्या 35 रन बची है। इनिंग की आखिरी 24 गेंदें और इस 24 गेंदों के ऊपर और 35 रन के दरकार। आधा सफर तो तय हो चुका है पहले 2 ओवर में। मित्रांनो, ही स्पर्धा एक दैदिप्यमान असं आयोजन पाहायला मिळतंय आणि स्पर्धा एक मोठं रूप घेते। भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले आणि कोलकाता येथे ज्यांचं पोस्टिंग आहे ते विपुल नेमळेकर ही स्पर्धा कोलकात्याहून लाईव्ह पाहतायत। आणि या पूर्वीच्या सामन्यात जे हिरो ठरले रंजन केणी आणि श्रीकांत गावकर यांच्यासाठी सन्माननीय विपुल नेमळेकर यांच्याकडून 500 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक पाहायला मिळतंय। इंडियन आर्मी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विपुल नेमळेकर यांच्याकडून श्रीकांत गावकर आणि रंजन केणी यांच्यासाठी 500 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक। धन्यवाद सचिन। 2 ओवर का दोस्तों खेल मुकम्मल हो चुका है। 35 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 70 रनों के जवाब में और 4 ओवर्स का खेल बाकी और 35 रनों की आवश्यकता। प्रारंभिक बल्लेबाजों ने बिल्कुल आक्रामक रवैया अपनाया है जरूर। तुषार सकपाल और विकास कदम, यह 2 बल्लेबाजों ने लाजवाब बल्लेबाजी का दायित्व इस 2 बल्लेबाजों की ओर से आदि आर्यन डेवली टीम का प्रतिनिधित्व देते हुए इस 2 बल्लेबाजों ने साबित किया है। बिल्कुल गेंदबाजी में बदलाव। तीसरे ओवर का तारामदार शायद विशाल नाइक मैनफॉर्म होड़ा की ओर से गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाजी किया करने के लिए तैयार। पहली गेंद स्टीयर करना चाहते थे पॉइंट के क्षेत्र में, गेंद और बल्ले के बीच में उतना खास संपर्क नहीं हो सका। पंबल होते हुए वहां पर थोड़े से यष्टि रक्षक विकेट कीपर दाजी नाइक 1 रन रोकने में सक्षम रहे। वहां पर 1 रन की तहत रन संख्या आगे बढ़ी 36 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। तेईस गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। तीसरे ओवर का आगाज विशाल अभी तक पहली गेंद के ऊपर सिर्फ 1 रन लुटा है जरूर। उसके बाद बड़ा स्ट्रोक के लिए कोशिश, कोना लिया बल्ले का, शायद लॉन्ग लेग के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर तैनात। तो पहली प्रेस में गेंद को उठाया, बैकअप विकेट कीपर के पास किया गया। तब तक आसानी के साथ छोर बदलते हुए दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया और इस 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली। 37 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 70 रनों के जवाब में। बिना विकेट को प्रारंभिक जोड़ी अभी भी मैदान के बीच में आधा सफर तय होने के बाद उसके बाद अक्षय घाटवल का है आना बाकी। पॉइंट के ऊपर से बड़ा स्ट्रोक के लिए कोशिश, इस बार गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका। सटीक लाइन और सटीक लेन के जरिए बल्लेबाज को बड़ा शॉट खेलने के लिए तरसाने वाली है गेंदबाजी साबित हुआ कर रही है इस बार तीसरे ओवर में विशाल नाइक इस गेंदबाज की। विकेटों के पीछे जयतीर टूर्स टीम का नेतृत्व किया कर रहे हैं बिल्कुल दाजी नाइक। फुल टॉस इनकी गेंद थी, बिल्कुल वाइड की मांग अंपायर जी ने नाकारा। वहां पर बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा पहले से ही बना लिया था बल्लेबाज ने, लेकिन जिस प्रकार का शॉट खेलना चाहते थे खेल नहीं सके और
डॉट गेंद चली गई इस वक्त। फिर से एक बार यहाँ पर ऑब्स्टिक के काफी बार लाजवाब गेंदबाजी का दावित्व, बल्लेबाज को पूरी तरह से बांध कर रखने में सक्षमता दिखाई दे रही है। तीसरे ओवर में गेंदबाज विशाल नाइक की ओर से तेज तर्रार गेंदबाजी का दावित्व इस महत्वपूर्ण मुकाबले में जयती ट्रस्ट टीम को जिस ढांचे की गेंदबाजी की आवश्यकता है दोस्तों उसी ढांचे की गेंदबाजी साबित हुआ करिए उनकी ओर से। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, इस बार गेंद और बल्ले का फिर से एक बार संपर्क नहीं हो सका। तालियों की गूंज मैदान की चारों ओर विशाल के लिए आती हुई। कुल मिला के दोस्तों तीसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। सिर्फ 2 रन इस ओवर में प्रतिस्पर्धी टीम को बहाल किए गए। अभी भी दोस्तों रन संख्या 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 70 रनों के जवाब में 37 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। 18 गेंदों का खेल बाकी है, जीतने के लिए आवश्यकता 33 रनों की। क्या होगा अगले 3 ओवर में? आक्रामकता भरी बल्लेबाजी के बलबूते के ऊपर आदि आर्यन देवली टीम इस प्रतियोगिता के फाइनल तक पहुंच जाती है। दूसरी छोर के ऊपर से विशाल के नक्शे कदम के ऊपर गेंदबाजी की जाएगी। यह जानकारी देने के लिए मेरे सहयोगी सचिन सावंत को आमंत्रित करता हूं मैं दीपक परब तमाम दर्शकों से इस प्रतियोगिता नगराध्यक्ष चषक 2021 से तमाम दर्शकों की इजाजत लेते हैं। धन्यवाद। पंचांना विनंती असेल की त्यांनी कृपया सामना लवकरात लवकर सुरू करा। रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंब युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळी भेदणार व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा नगराध्यक्ष चषक एक रोमहर्षक स्पर्धा एक सुंदर फटका मिड विकेट क्षेत्रात पहिली धाव सहजतापूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय। एकेर धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळली परंतु दुसरी धाव मात्र काहीशी जोखमीची ठरते आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बहुधा बाद होतोय तो विकास नावाचा। खराब रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची ज्या ठिकाणी मात्र सहजरित्या एकच धाव होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न काहीसा आत्मघाती ठरतोय। विकासचा फलंदाज निराश होतोय, हताश होत मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि फलंदाजीत मात्र एक नवीन नाव पाहायला मिळतंय ते स्वतः संघाचा कर्णधार आदि आर्यन देवली संघाच्या वतीनं फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय तो अक्षय घाटवळ नावाचा। अक्षय घाटवळ हा नवीन फलंदाज निश्चितच स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुषार सज्ज होईल। उर्वरित 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता। 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता होती। पहिल्या चेंडूवरती 1 धाव निघाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर समीकरण राहते ते म्हणजेच उर्वरित 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता। शेखर राहुल हा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅकफुटवर जातोय, निश्चितच आडव्या बॅटने फटका टोळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार चेंडूला पाठवावा हा मानस बहुधा फलंदाज अक्षय घाटवळ याचा निशब्द पाहायला मिळतोय आणि गोलंदाज शेखर राहुल याचा मात्र सुंदर चेंडू निशब्द करतोय अक्षय याला। काही वेळेस काहीसा शफल होतोय, लेग स्टिक वरून शफल होतोय ऑफ स्टिक पर्यंत पंच चेंडूला सवय रचल्याची घोषणा करतायत। निश्चितच धावसंख्येचं खातं हे एकेरी धावेनेशी वाढतंय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा नियम क्रमांक 22 नुसार पंच चेंडूला सवय रचल्याची घोषणा करतायत आणि क्रिकेटच्या सांगतिक भाषेत ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं तो खराब चेंडू एक अतिरिक्त धावफलकात जोडून देतोय आणि सांघिक धावफलकात पोहोचतोय तो 39 धावांवरती। गोलंदाज शेखर पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू अक्षयच्या बॅटवरती शॉर्ट कव्हर क्षेत्रात शतक चेंडूवरती येतोय। पहिल्या प्रयत्नात एकेरी धाव, एकच धाव मात्र या धावफलकात गणली जाते ती अक्षय घाटवळ या फलंदाजाकडून। उर्वरित चेंडूंचा सामना करताना निश्चितच चांगल्या चेंडूचा सन्मान करावा, खराब चेंडूवरती मोठा फटका खेळवा, आपलं संघाचं धावसंख्या ही विजयाच्या दिशेने घेऊन जावी या प्रयत्नात मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुषार नावाचा सज्ज होतोय तर नॉन स्ट्राईक एंडवरती स्वतः संघाचा कर्णधार एक अष्टपैलू खेळाडू अक्षय घाटवळ नावाचा। प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यात जो विकेट किपरची भूमिका निभावतोय तो जयतीर तुळस संघाचा दाजी नाईक हा विकेट किपरच्या भूमिकेत। यावेळेस मात्र एक सुंदर फटका ऑफस्टिकच्या बाहेरील फटका टोळण्याचा प्रयत्न फलंदाज बहुधा सफल होतोय। पंच चेंडूला निर्धाव असल्याची घोषणा करतायत, विकेट किपर दाजी नाईक चेंडूला समावून घेतोय, निर्धाव असल्याची घोषणा। धावसंख्येचं खातं स्थिरावतंय केवळ 40 धावांवरती। उर्वरित चेंडू घेऊन अक्षय शेखर मोठा फटका तुषारच्या बॅटमधून चेंडू बराच वेळ हवेत चेंडू जातोय, निश्चितच मिड विकेट क्षेत्रात चेंडू सीमारेषा गाठतोय। तब्बल 6 धावा या चेंडूवरती प्राप्त पाहायला मिळत आहेत आणि बराच वेळची धावसंख्या एका कमी धावसंख्येवरती वाटत होती ती मात्र या
विनंती असेल हॅलो, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या बाजूला जे सीमारेषेवर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कृपया जरा बाजूला बसायचं आहे. यावेळेस शेखरचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टिकच्या काहीचा बाहेरचा म्हणजे एक षटकार प्राप्त झाला. त्यानंतर मात्र शेखर हा काहीसा अतिरिक्त दबावात पाहायला मिळतोय आणि हाच दबाव मात्र शेखरकडून काहीशी चूक करण्यास कारणीभूत ठरतोय. सांघिक धावफलक 47 धावांवरती 70 धावांच्या मानाचा पाठलाग करताना सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा चेंडू फलंदाजाला चकवा निर्माण करत चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. गोपी पाटील आणि अंकुश लाखे यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. गोपी पाटील आणि अंकुश लाखे. मैदानाच्या चारही बाजूला सीमारेषेला नजदीक या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया मागे बसून घ्यायचं आहे. सीमारेषेजवळ जे प्रेक्षक आहेत त्यांनी 2-2 पावलं मागे सरकायचं आहे. या ठिकाणी कॅमेऱ्याच्या खाली मला प्रेक्षक दिसत आहेत, त्यांना विनंती. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला दिसत आहेत त्यांनाही विनंती. उजव्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या जे प्रेक्षक आहेत अगदी सीमारेषेजवळ त्यांना विनंती, थोडं मागे सरकून बसा प्लीज. सहकार्याची अपेक्षा धरतोय. त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने जे कॅमेऱ्याच्या बाजूला आहेत सीमारेषेजवळ त्यांनाही विनंती, 2 पावलं आपण मागे सरकून बसायचं आहे. फाईन लेगच्या दिशेने दिसत आहेत तेही त्या ठिकाणी प्रेक्षक, आपल्याला विनंती आपण थोडं मागे सरकून बसा आणि या क्रिकेटचा आनंद घ्या. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला देखील आहेत त्यांनाही विनंती. जे स्पीकर्स आहेत त्याच्या बाजूला जे बसले त्यांना विनंती, आपण मागे सरकून बसा. 2 पावलं मागे सरका प्लीज. धन्यवाद डीजे. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अक्षय घाटवळ स्ट्राईक एनवरती. पहिला चेंडू सुंदर टप्प्याचा, काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज अक्षय मात्र चकवा खातोय. विकेटकीपर दाजी नाही काहीशी घोडचूक करतो, दाजीच्या हातातून चेंडू निसटतोय आणि ही चूक मात्र काहीशी महाग ठरते. बहुधा टोटल 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत आणि विजयाचं समीकरण अंतिम 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फती सज्ज होतोय तो विशाल नाईक नावाचा. निश्चितच विजय संपादन करणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर हार पत्करणाऱ्या संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभूत व्हावं लागेल. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, काहीसा ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडू, फसवा प्रकारचा अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव निश्चितच पाहायला मिळेल. ओव्हरथ्रो होतोय. ओव्हरथ्रोच्या रूपात 1 धाव मात्र अतिरिक्त स्वरूपात गणली जाते. पुन्हा एकदा पंच चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत, म्हणजे पुन्हा एकदा या चेंडूवरती स्वैरच्या रूपात 1 आणि फलंदाज ज्या धावून 2 धावा पूर्ण करतायत त्यांनी सांघिक धावफलक जवळपास 3 धावांनी पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तो 52 धावांवरती. मित्रांनो, काहीशी खराब गोलंदाज विशाल याची यावेळेस मात्र सुंदर चेंडू, फलंदाजाला पूर्णपणे निशब्द करणारा चेंडू होता. फलंदाज दाजीकडून काहीशी चूक. 22च्या रूपात 1 धाव निश्चितच पुन्हा एकदा पूर्ण पाहायला मिळते आणि सरतेशेवटी मात्र एक सुंदर चेंडू फेकण्यास यश प्राप्त होतोय ते गोलंदाज विशाल याला. 11 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. प्रत्येक निर्धाव चेंडू अतिरिक्त दबाव निर्माण करणारा असेल आदी आर्यन देवली संघावरती. कटचा एक सुंदर फटका स्क्वेअर तटकता क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळतंय. पहिल्या प्रयत्नात जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत केवळ 2 धावा चेंडूवरती निघतायत. अक्षय घाटवळ हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय तो 55 धावांवरती. 10 चेंडू, विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. सुंदर फलंदाजी अक्षय याची. मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून. चेंडू बघता सीमारेषा पार, म्हणजेच लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय आणि या 6 धावांनी सांघिक धावफलक जवळपास पोहोचतोय तो 61 धावांवरती. विजयाचं समीकरण अक्षय घाटवळ पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडवरती. आकुटपेचा चेंडू, पुन्हा एकदा एक कटचा फटका मारण्याचा प्रयत्न. बहुधा चेंडू जातोय निर्धावपतीचा. दाजी नाईकच्या हातात चेंडू विसावा घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावफलकात केली जाते. धावफलक स्थिरावतोय केवळ 61 धावांवरती.
गोलंदाज विशालाचे पहिले काही शेस वर चेंडू, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. दोन्ही संघांच्या वतीनं हे झुकणारं समान संधी देणारं षटक पाहायला मिळतं. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका. चेंडू निश्चितच सीमारेषेचं उल्लंघन करतोय जवळपास 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी सांघिक धावफलक हा पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय जवळपास 67 धावांवरती. म्हणजेच आता मात्र विजयासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता. आता मात्र केवळ 3 धावांची आवश्यकता. नेमळे संघाचा कर्णधार विनंती असेल की आपण कृपया समोरच्या कक्षासमोर यायचंय. अरविंद नेमळेकर, नेमळे संघाचा कर्णधार, विनंती असेल आपल्याला की लगेचच आपण यायचंय. हा सामना संपला की लगेचच आदी आर्यन देवळी संघाचा संघनायक आपणही संबंध कक्षामध्ये यायचंय. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेट क्षेत्रात पाहायला मिळतो. 1 धाव सहजरित्या पूर्ण, क्षेत्रक्षणात काहीशी चूक आणि ही चूक बहुधा 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यास मदत होते. खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती 3 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात विजय निर्माण करतोय तो आदी आर्यन देवली संघ आणि एक षटक जवळपास बाकी ठेवून निश्चितच सामन्यावरती शिक्कामोर्तब करतोय आणि या नगररत्न चषक 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मजल मारतोय, दिमाखात प्रवेश करतोय आदी आर्यन देवली संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तर पराभूत झालेल्या संघातील खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विनंती असेल अक्षय घाटवळ आपण कृपया लवकरात लवकर समालोचन कक्षासमोर नाणेफेकीसाठी या. तसंच विनंती असेल LSF